मित्रांनो 21 जून आणि 22 जून रोजी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान पेडगावचं हिंद केसरीचं मैदान होणार आहे. ओपनचं आणि आदतचं मैदान दोन्ही मैदानं 21 आणि 22ला होणार आहेत. आपल्यासोबत पेडगावचे यात्रा कमिटी आहे आणि आपण जाणून घेऊया नक्की हे मैदानाचं स्वरूप कसं आहे. नमस्कार शेठ. नमस्कार. काय सांगाल आपलं 21 जून आणि 22 जून पेडगावची माहिती द्या जरा थोडीशी मैदानाची. 21 जूनला ओपनचं मैदान आयोजित आहे आणि 22 जूनला आदतचं मैदान आयोजित आहे आणि मैदानाची पूर्ण तयारी जवळजवळ चालूच आहे. जवळजवळ फाटी क्लिअर करणे किंवा साफसफाई करणे, बाल्कनी लावणे, बॅरिकेड लावणे ह्या गोष्टी पूर्ण चालू आहेत. जवळजवळ आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत संपूर्ण मैदानाची तयारी होऊन जाईल. मैदानाच्या फाटी किती आहेत टोटल मैदानाच्या 13 फाट्या आहेत. 13 पण फाटे. आपण 10-10नच गट पळवणार आहे, 10-10नच सेमी पळवणार आहे आणि 10नच फायनल करणार आहे. ओपनच्या मैदानाला लांबी किती आहे म्हणजे पाळण्यासाठी? ओपनच्या मैदानाला 950 फूट लांबी आहे आणि आदतला पण तेवढीच आहे, 950 आहे. दोन्ही बाजूला बॅरिकेड किती असणार? ह्या दोन्ही साईडला 800 फूट बॅरिकेड आहे निकालाच्या पुढे 30 आणि निकालाच्या रेषेच्या पुढे 30 फूट आहे. आता ओपनच्या गाड्या किती नोंद झालेल्या आहेत? ओपनच्या गाड्या जवळजवळ 900च्या आसपास झालेत. 860 किंवा 70 असतील अशा आसपास. 1000 एकच गाडी घेणार आहे ओपनची. म्हणजे ओपनला 1000 एक गाडी पळणार आहे. आणि आदतला कोटा पूर्णच झालाय. 1200 गाडी नोंदच झाली आहे. आणि एक सूचना आहे की जे कोण कॉल करतंय किंवा बाबा मला गाडी पावती भेटना किंवा नोंद करायची आहे, दादा कोटा पूर्ण झालाय कुणाला विचारल्याशिवाय पुढच्याला फोन उचलला तरच त्याला पैसे पाठवून तुम्ही पावती मागा. अन्यथा असं व्हॉट्सअपला हाय करायचं किंवा पैसे डायरेक्ट पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आणि बाबा मला पावती पाठवा अशी काही पावती मिळणार नाही. त्यावेळेला द्यायला पावत्या नाहीत. काय सांगाल हिंद केसरीचं मैदान आहे, या मैदानाविषयी थोडीशी माहिती द्या. मैदान जवळजवळ आम्ही आता बंदीनंतर एक 5 वर्ष झाले, 5वं वर्ष आहे. खूप असं छानसं असं जनतेच्या मनासारखं किंवा बैलगाडींच्या सर्व बैलगाडी मालकांना न्याय मिळण्यासाठी हे मैदान आम्ही आयोजित करतो. त्या बक्षिसाचे दाते त्यांच्याविषयी काय सांगाल? कोणी काय बक्षीस दिले? नाही, यावर्षी तर यात्रा कमिटीची बक्षिसं तर आहेतच, पण त्याचबरोबर बक्षिसांचा यात्रा कमिटीची सोडून बक्षिसांचा पाऊसच आहे. जवळजवळ एक 16-17 जणांनी पूर्ण अशी भरपूर अशी कोणी LED TV दिल्या, कोणी HF डिलेक्स दिली, कोणी ट्रॉफ्या दिल्या, कोणी चषक दिल्या, कोणी ढाली दिल्या, कोणी गुलाल दिला. प्रत्येक म्हणजे फायनलच्या बैलगाडी मालकांसाठी ओपनच्या तर कोणी एका बैलगाडी मालकाला 5-5 किलो गुलाल असे जवळजवळ 400-500 किलो गुलाल पण सौजन्य म्हणून आलेला आहे. मैदानाचे लाईव्ह लॉट कधी चालू होतील? लाईव्ह लॉट कधी निघतील? लाईव्ह लॉट 20 तारखेला सकाळी बरोबर 10 वाजता लॉटला सुरुवात होणार आहे. आणि जे चिठ्ठीवर जसं नाव आहे तसं पूर्ण त्या लॉट मध्ये पूर्ण नाव सगळे ज्या पद्धती चिठ्ठीवरती नाव घेतलेलं आहे त्याच पद्धतीनं पूर्ण नावासहित आणि नंबरासहित चिठ्ठी पुकारली जाणार आहे. मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? 7-6:30ला मैदानाला सुरुवात होणार. 6:30ला वरून खाली पळण्यासाठी बैलगाड्या जातील आणि बरोबर कंप्लीट 7 वाजता खालून झेंडा पडणार आणि 7 वाजून 3 ते 4 मिनिटानं निकाल रेषा पहिला फेरा पास करणार. मैदानाचा फायनल किती वाजेपर्यंत होणार? मैदानाचा फायनल जवळपास 5-5:30लाच होणार. 5:30च्या पुढे जाणार नाही. दादा काय सांगाल आता प्रेक्षकांसाठी जे गॅलरी प्रेक्षक यावेळी कसं कंट्रोल केलं जाणार आहे? नाही, दरवर्षी काय होतं, आम्ही एक 4-5 वर्षाचा अनुभव बघता काय होतंय, गॅलरी कमी पडते किंवा पुढं जागा कमी होते किंवा प्रेक्षक वाढत चाललंय. आणि यावेळेस 21 जूनला रविवार असल्यामुळं प्रेक्षक भरपूर वाढणार. त्याच्यामुळं जवळजवळ एक 700 ते 600, 700, 750 फूट आम्ही यावर्षी बॅरिकेडचं नियोजन केलेलं आहे, बाल्कनीचं नियोजन केलेलं आहे. निकाल रेषेच्या पुढच्या पब्लिकांना काय कराल? कारण की गाड्या चालू असतात, काय गाड्या बुजतात सुद्धा. काय सांगाल त्या प्रेक्षकांना? आता असं आहे, एक निकाल रेषेच्या बॅरिकेड परंतु काय होतंय, प्रत्येक बैलाचे फॅन फॉलोअर्स जसं आम्ही यात्रा कमिटी जवळजवळ निकाल रेषेपासून 100 फूट त्यांना लांबच राहा म्हणतो आणि आम्ही त्यांचं नियोजन पूर्ण करतो. पण ते काय होतं, प्रत्येकाला मोह आहे की बाबा माझा बैल खाली गेलाय, तुझा बैल खाली गेलाय किंवा कोणाचा चाहता आहे, तो काय करतोय
पाठीमागून किंवा बाल्कनीतून किंवा इकडून तिकडून न बघता त्याला फाटीच्या समोर उभं राहून बघायचं आहे. आणि तो फाटीच्या समोर बघून उभं राहतोय किंवा मागं राहतोय, गाड्या सुटल्या की समजा ग्रामस्थ मंडळ किती एक साधारणतः एक 30-25 पोरं असतील बाबा पुढची माणसं हटवायला. जर पुढून जर एक 400-500 जर 600 लोकांचा जर मॉप आला तर एक 15-20 किंवा 30-40 कार्यकर्ते काय करणार. बरोबर. आणि कुठल्या तरी बैलगाडी मालकावर अन्याय होऊ नये म्हणून थोडंसं सुद्धा प्रेक्षकांनी किंवा आपापल्या प्रत्येक बैलगाडीच्या फॅन फॉलोअर्सनी किंवा प्रत्येक मोठ्या बैलगाडी मालकांनी ह्याची सुद्धा स्वतःच्या जबाबदारीवर थोडीशी त्यांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि कमिटीला सहकार्य केलं पाहिजे. दादा काय सांगाल, जे खाऊगल्लीसाठी पण ह्यावेळी वेगळं एक नियोजन केलेलं आहे, काय सांगाल त्याविषयी? नाही, काय होत होतं, दरवर्षी आम्ही खाऊ गल्ली एक साईडला घेत होतो स्टेजच्या बॅक साईडला. परंतु काय होतंय की खाऊ गल्ली एका बाजूला घेतली की प्रेक्षक जवळजवळ बैलगाडी मालकं वगैरे ह्या बाजूला गाड्या वगैरे लावतात किंवा प्रेक्षक बसतात, वरचे प्रेक्षक बसतात त्याकडला जातात, कोण त्या पलीकडच्या टेकडीला बसलेलं असते. पण त्या टेकडीला माणूस स्टेजच्या पाठीमागे यायला पूर्ण मैदानाच्या फाटीच्या समोर निकाल रेषेच्या समोरूनच जावं लागतंय पलीकडं. तर कमसे कम ते कुठेतरी 30-40% 50% कमी होण्यासाठी यावर्षी मैदानाच्या दोन्ही साईडला बाल्कनी आहे आणि दोन्ही साईडला बाल्कनीच्या बॅक साईडला दोन्ही साईडला हॉटेल व्यावसायिकांना मी जागा करून दिलेली आहे. आणि महत्त्वाची सूचना, हॉटेल व्यावसायिकांनी आपला कचरा, कागद किंवा आपलं काही इतरच राहील त्याच्यासाठी आपण घरून येताना एक मोठी कॅरी बॅग घेऊन यायची आणि तो कचरा इतरत्र न टाकता आपापल्या कॅरी बॅगमध्ये भरून ठेवायचा आणि त्याची विल्हेवाट उचलण्याचं काम कमिटी करेल. मैदानाला येण्यासाठी जे नवीन रस्ता झालाय डांबरीकरण, त्याविषयी काय सांगा? मैदानाला येण्यासाठी जवळजवळ सातेवाडी ते मांडवे असा हा मधून एक रस्ता आहे. जवळजवळ हा 8 किलोमीटरचा रोड आहे. ते पूर्ण म्हणजे पहिला नव्हताच, म्हणजे होता पण साधा रोड होता. गेल्या वर्षी पूर्ण जवळजवळ एक 4-5 गाड्या त्या चिखलामध्ये, पाऊस जास्त होता, कुठं आरल्या, कुणाची JCBनं काढली, कुठं ढकलली. पण यावर्षी तसं होणार नाही. शासनाचा रस्ता झालेला आहे, पूर्ण डांबरीकरण झालेलं आहे. ज्याला यायचं आहे, जो दहिवडीतून येणार आहे त्यांनी वडूला न जाता मांडवे पास करायचं. मांडवे पास केल्यानंतर राईट साईडला पहिला राईटला डांबरी लागेल, तो डांबरी क्रॉस करायचा आणि डायरेक्ट फाटीवरती यायचं. मैदान कोणत्या चॅनलवरती लाईव्ह दिसेल? मैदान P3 लाईव्हवर म्हणजे लाईव्ह बघायला मिळेल. आणि आपलं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा जो चॅनल आहे त्याच्यावरती बघा. मैदानामध्ये किती कॅमेरे असतील? मैदानामध्ये CCTV का आपले CCTV मैदानामध्ये जवळजवळ एक आम्ही 12 ते 14 कॅमेरे आयोजित आहे. समालोचक म्हणून कोण असतील मैदानामध्ये? समालोचक बघूया आता कसं आहे, अजून काही तसं कन्फर्म नाही, पण चाललंय नियोजन. काहीतरी सर्वच येणार आहे 10च्या 10. काहीतरी काही जणांना आदल्या दिवशी संधी मिळणार, काही जणांना दुसऱ्या दिवशी संधी मिळणार, काही जणांना म्हणजे असं जसं ॲडजस्ट होईल तसं करणार. का तर कोणाला तर आपण येऊ नको म्हणू शकत नाही किंवा कोणाला वर चढू म्हणू शकत नाही. कसं होतं, सगळ्यांचं योगदान आहे, सगळ्यांना संधी दिली जाणार आहे. दादा काय सांगाल, म्हणजे 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी सेपरेट पार्किंग असणार आहे का? काय 2 व्हीलरसाठी आणि 4 व्हीलरसाठी सुद्धा पार्किंग व्यवस्थित केलेलं आहे. प्रत्येकानं आपल्या गाड्या 2 व्हीलर असतील किंवा 4 व्हीलर असतील, ह्या प्रत्येकानं आपापल्या जबाबदारीवर कुणी पार्किंगला लावा, पे अँड पार्किंग आहे तिथं. किंवा आपल्या गाड्या समजा तुम्ही इतरत्र कुठं बी लावा, त्याला यात्रा कमिटी जबाबदार राहणार नाही. समजा काही चोरी झाली, कुठं काय झाली, ते स्वतःच्या जबाबदारीवर. ॲम्ब्युलन्स दुखापत वगैरे झाली तर ॲम्ब्युलन्स किती असणार आहेत? काय ॲम्ब्युलन्स दर वर्षीप्रमाणे एक डॉक्टर संतोष मोरे यांच्या 3 आणि शेखरभाऊ गोरे यांच्या 2 अशा मिळून एक 5 ॲम्ब्युलन्स मैदानावरती उपस्थित असतात. आणि जे पशु ॲम्ब्युलन्स असते ते पण उपस्थित असतात? हां, पशु ॲम्ब्युलन्स आणि जवळजवळ पशु डॉक्टर, पशुवैद्यकीय अधिकारी जवळजवळ एक 6 ते 7 अधिकारी ह्या वर्षी आम्ही, म्हणजे दरवर्षीचं ते जरा थोडंसं काहीतरी बघतो आणि यावर्षी वाढवलेलं आहे. यंदाचं पेडगाव हिंदकेसरी मैदान एक वेगळ्याच नियोजनात असणार आहे, काय सांगा त्याविषयी? नाही, काय होतंय, जरा थोडंसं दरवर्षी बंदीनंतर जरा सुरुवात झाली ना. आधी पेडगाव पहिल्यापासून मैदान आहेच परंपरेचं, परंतु बंदीपासून उठल्यानंतर थोडंसं काय लागतंय काय नाही, थोडंसं हल्ली हौशी 900 गौशे, त्याच्यामुळे थोडंसं चेंज करावं लागतोय. आणि जसं वाटेल तसं आम्ही दिवसेंदिवस बदल करत चाललो. पब्लिकच्या फाटीचं कसं नियोजन कराल? कारण की पब्लिक ज्यावेळेस गाडी लागते तेव्हा प्रेक्षक आतमध्ये येतात, त्याचं नियोजन कसं केलंय? नाही, त्याचं नियोजन 100% बॅरिकेडच्या बाहेर पब्लिकनं उभं राहायचं पूर्ण असं नियोजन केलेलं आहे आम्ही. ठीक आहे. बोला पाटील.
मैदान हे पूर्ण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनं जे नियम लादून दिलेले आहेत, सुधारित नियम, त्या नियमानुसारच मैदान होईल. त्या नियमांचं कुठेही उल्लंघन केलं जाणार नाही. बोला. मैदानामध्ये जे विक्रेते, गुटखा वगैरे विक्रेते आहेत बघा, त्यांच्यासाठी काय सांगाल? नाही, आता मैदानामध्ये कोण गुटखा विक्रेते किंवा विमल किंवा असे बरेच काय काय आहे, शासनाची बंदी आहे. तुम्ही शक्यतो कोण ते विकायचंच नाही. प्रत्येकानं आपापल्या जबाबदारीवर ज्याचं आपापलं काम करायचं आणि शक्यतो करून त्याला बंदी आहे शासनाची, शासनाच्या बंदीच्या नियमानुसार अधीन राहूनच काम करा. तरी सर्व बैलगाडी मालक असतील, चालक असतील, यांनी एक यात्रा कमिटीला सहकार्य करा. मैदान असं रितसर आणि परंपरेची मैदान आहेत आणि मैदानं कुठेतरी चालली पाहिजेत. आणि त्याचबरोबर पूर्ण प्रेक्षक मंडळ किंवा प्रत्येकाचे फॉलोअर्स, आपण सगळ्यांनी मैदान आपापल्या जबाबदारीवरती बघा यायचं. आणि मैदान बघत असताना शक्यतो करून मैदानाला कुठं गालबोट लागू नये याची पूर्ण खबरदारी आपापली प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि आपापली काळजी आपापल्या परीने घेतली पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.